मनोरंजन आहे जे माझे आमदार धोंडे साहेब यांचे मित्र आणि कट्टर समर्थक होते. त्यांच्या नावाने त्यांच्या कन्या नर्मदा मॅडम यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. मला वाटतं हे पहिलंच वर्ष आहे. नर्मदा मॅडम तुम्ही म्हणाला की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष उभा असतो आणि यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला उभा असते. प्रत्येक क्षेत्रात जे काही नामांकित लोक झाले आहेत त्यांना साथ आणि प्रतिसाद असल्याशिवाय ते यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही सुद्धा 10 वर्ष 15 वर्ष करून कविता लिहिता, कथा लिहिता, लेख लिहिता, एक ऍक्टिव्ह शिक्षिका म्हणून आणि आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही काम करता. याला सर्व श्रेय तुमच्या कुटुंबातील सर्व माणसांचं आहे. फक्त प्रतिराजच नाही, सासू सासरे आणि सर्वांचे समाज हे सर्व तुम्हाला प्रोत्साहन देतात म्हणून तुम्ही यशस्वी आणि आदर्श शिक्षिका आहात. तुमच्या या उपक्रमाचं मी कौतुक करतो. महाराज तुम्हाला काही आहे तहसीलदार मॅडम येणार आहे, प्रत्येकाला घरी असल्यामुळं तुम्ही मान दिला, तुमच्या शब्दाला मान दिला आणि तुम्ही या कार्यासाठी उपस्थित राहिला म्हणून मी नर्मदा मॅडम आणि याचं हे जे उपक्रम राबवण्याचे त्यांच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो. कारण नर्मदा मॅडम तुम्हाला फोन केला की पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आपल्याला कोण आणायचे, तर मी महाराजांचं नाव सांगितलं. महाराज तुमचं नाव असल्यामुळं धार्मिक क्षेत्रातला माणूस पुरस्कार देणारा असला तर सर्वांना आवडते. राजकीय क्षेत्रात माणसाला प्रत्येक माणसाला वेगळे बाजू असतात म्हणून मी तुम्हाला आणि मॅडमला निमंत्रण करा. मॅडमला सांगितलं, मॅडम त्याचा मान ठेवा, तुम्हाला बोलवलं, तुम्ही या ठिकाणी आला. म्हणजे भाई यांचे खास मित्र हरिभाऊ यांचे तसेच या ठिकाणी राष्ट्रीय खेळामध्ये आमचे मित्र प्राध्यापक जमीन तसेच आमच्यामध्ये या हॉटेल स्कूलचे मालक भाऊसाहेब बोलणे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, सर्वांचं नाव उल्लेख करू शकतो. परंतु महाराज तुम्हाला काही असल्यामुळं मी फक्त नर्मदा मॅडम आणि त्यांच्या प्रकाराचं कौतुक करतो. आपण हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम अत्यंत चांगला आहे, स्तुत्य आहे आणि तुम्हाला आमचं सर्वांचं पत्रकार, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीचं, सर्व समाजातील सर्वांचं तुम्हाला सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल आणि हा उपक्रम अखंडपणे चालू ठेवा. या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. महाराज मला एक पत्र आले तुम्हाला काही असल्यामुळे, तर मॅडम तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि या तुम्ही जे 12 जणांची निवड केलेली आहे समाजातील विविध घटकाचे जे नामांकित लोक, तुम्हाला जे वाटते तुमच्या दृष्टिकोनातून त्याची तुम्ही निवड केलेली आहे. हा उपक्रम तुम्ही असा अखंड सुरू ठेवा आणि समाजातील चांगले काम करावे, मंडळीच्या माणसांच्या पाठीवर थाप टाकावे आणि आपण हे जे काम करतात त्या कामाचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि थांबतो. जय जय.